अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि ताला बरकातू। बानकोटचे असगर जलगावकर। आज आपण हा सरा गावातलं सरा गाव म्हणजे बानकोटशी तकरीबन 3 किलोमीटर वरती आहे। किल्ला गाव बघा, मी किल्ला ब्लॉग बनवला होता। 3च्या थोडं 1-2 किलोमीटर पुढे आहे सरा गावाचं नाव आहे। तर माझं FB वर काही फ्रेंड आहेत तर इकडचाच सड्यावरचं, तर त्यांचं रिक्वायरमेंट आयला की भाई आमच्या गावात पण थोडी एंट्री करा तुम्ही आणि आमच्या गावाला पण थोडा हायलाईट करा। तो आम्ही आयला मी त्यांच्या गावातलं नाद साऱ्या गावातलं इन्शाल्लाह व्हिडिओत लास्टपर्यंत बनवून द्या। आणि यूट्यूबवर माझ्या चॅनलचं नाव आहे असगर जलगावकर इन बानकोट। नाही सबस्क्राईब केले असल्यावर तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भाईला दुआ याद ठेवा। जजाकल्लाह खैरा। हो बघा, आता हो गाव आहे सरा, हो एकदम बाहेरशी मी आता तुम्हाला दाखवत आहे लांबशी। आता आपण तिनात एंट्री करू। हो गावात रोड जातं, पक्को रोड जातं हो गावात। ओके, व्ह्यू बघा यसो पुढे जंगल आहे या राईट साईडला, पूर्ण गोल राऊंड तुम्हाला दाखवत आहे। हो रोड जातो आपल्या इकडं किल्ला बानकोटला, हो रोड जातो। तर चला आता आपण बेगूनच त्यांच्या गावातला एंट्री करू। ठीक आहे, बनून राहा लास्टपर्यंत असगर जलगावकर के साथ। गावात एंट्री करताना हा एक फ्लॅग आहे त्यांच्या गावाच्या एंट्रीसला। आणि हो घरा बघा किती मस्त चिऱ्याची बांधलेली आहेत। आणि त्याच त्यांच्या स्टॉपवर एक बोर्ड आहे, हा बघा, हा तुम्हाला दाखवत आहे बोर्ड लावलेला आहे, हा बोर्ड आहे। ठीक आहे, सड्या बर्देवाडीत स्टॉपवरच बघा ही सरकारी एक हॉस्पिटल आहे, आयुष्यमान भारत करून नाव आहे त्यांचं। नाव मोप बेस्ट आहे, पण ही मला वाटते बंद आहे। सरकारी हॉस्पिटल आहे, काही टाईम झालो शायद ही बंद आहे। आणि ह्यो मेन इंटरेस्ट आहे। ही माझी गाडी आहे अल्हम्दुलिल्लाह। चला आता आज गावात जाऊया। एंट्री केल्या आहे आणि गावात एंट्री करतोच औरो बॅड रस्तो आहे आजचो। हे बघा मोप खराब रस्तो आहे, रस्त्याची हालत बघा किती खराब आहे। ही आजी पण बोलतात बघा, आत्ताच आम्ही मतदान केले आहो आजी काय रोड या शाळेला पण त्यांचा मी आता दाखवत आहे। शाळा पण एवढी बॅड कंडिशनला आहे, मोप खराब कंडिशनला आहे। बघा ही स्कूल आहे सड्यारची। आजी ही कधी सायक्लॉनला तुटली तिथपासनं काम नाही झाला काय? 2020ला तो वादळ आला, वादळात मोडलाय तिथपर्यंत झाला नाही। बघा किती आज तिनला 4 वर्ष उलटून गेल्यात। ही सड्याची शाळेची हालत बघा, हो गेट बघा त्यांचं। मी आता आतलं एंट्री करताय तुम्हाला दाखवत आहे, त्यांची हालत मोप बॅड कंडिशन आहे। हे बघा किती बॅड कंडिशन आहे, स्कूलची कंडिशन बघा किती मोप खराब आहे। मी आता हाय बानकोटचोच, आता बानकोटच्या वरती हो सरा गाव आहे नारायण नगर। तर काही आजी हात आपल्या संगत बोलायला, ही बघा मी ही दाखवत आहे त्यांची कंडिशन बघा। सायक्लोन झाला होता मला वाटते 2020ला झाला होता, आज 4 वर्ष उलटून झाली, पण ह्या स्कूलवर कोणचं लक्ष नाही। बघा त्यांची हालत बघा काय। आणि आजी मत मागायला सगळी येतात ना इथं, हां मताला सगळी येतात इथं आजी बोलतात। आणि इथं त्यांच्या शाळेची दुरुस्ती म्हणजे कौला बिवला हे बघा किती पत्री लागणारात। हे बघा ही अजून उघडी आहे शाळा, काय हालत आहे त्यांची बघा। हे बघा दरवाजा बघा त्यांचं। ही पोरात बाबू तुम्ही इथं शिकताव हां, कसा मग बसताव कसा ही अशी उघडी असून स्कूल वर सगळा उघडा आहे काय दशा? आता मी तुम्हाला जी स्कूल दाखवली बाहेरनं, जी सायक्लॉनला पूर्णपणे तुटलेली आहे आणि ह्या खच्च्याच अधिकाऱ्याचा अजूनपर्यंत लक्ष गेलेला नाही। त्यांची अवस्था बघू शकता तुम्ही माझ्या मागती। सर आपलं नाव कसं? मी उमेश भोईर, हां आताच रुजू झालेलो आहे, आता चार्ज घेतलेला आहे मुख्याध्यापकाचा ओके शाळेचा। इथं मुलं किती शिकतात? 6 मुलं आहेत। आणि हे शाळेची मी कंडिशन बघितली, एवढी बॅड वाटते मला, अक्षरशः मला लय वाईट वाटला की सायक्लोनला 4 वर्ष अगोदर ही स्कूल तुटलेली आहे, पत्रा पण तुटलेली आहे, तिथं काय राहायला नाही। 6 असो किंवा 1 मूल असो, पण तिथं शाळेची दुरुस्ती झाली पाहिजे होती। का इथं कुणाचं लक्ष नाही? हां सर, इथं लक्ष का नाही कुणाचा? का इथं काय काय सुविधा कोण विचाराय पण आला नाही?
हो, लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपल्या संगत अनिल साहेब आहात. तर अनिल साहेब, ही शाळेची व्यवस्था बघितली मी तुमच्या, एवढी खराब कशी काय? व सायक्लोनला झालेला 4 वर्ष झाली त्याला, इथं काय कोण बघाय नाही आला काय? पुष्कळ वेळ येऊन बघून गेले पण कोण लक्ष देत नाही. आम्ही त्याचा पाठपुरावा करून पण आहे ना, अजून शासन पण लक्ष देत नाही आणि ग्रामपंचायतमधून पण आम्हाला काही सहकार्य मिळत. तुमची ग्रामपंचायत कुठली पडतो? वेलाच ग्रामपंचायत पडतो. सरपंचचं नाव कसा? सरपंच नाही आठवत. ठीक आहे. वेलास ग्रामपंचायत आहे यांची. हां. आणि कुठला अधिकारी येऊन गेले इथं? अधिकारी आता सगळे येऊन गेले का, खालून ग्रामपंचायतमधून पण गेले येऊन, प्लस आपले हे कार्यकर्ते आहेत ते पण येऊन बघून गेले. पण अजूनपर्यंत कोणी म्हणजे मनावर घेऊन हे काम केलेलंच नाही. केलेलं नाही. एवढी बॅड कंडिशन आहे सर याची. आणि आत्ताच मतदान झालेलं आहे, बरोबर आहे? आत्ता ह्याचा मतदान झालेला आहे, तेव्हा पण कोण इथं आले होते? त्यांशी पण तुम्ही काय वार्ता केली हो की आमचं स्कूलचं काम करा की काय करा? असं बोलणं झालेलं आहे पण काय करू, या प्रोसेसिंग चालू आहे असं आम्हाला समजत असतात. म्हणजे लास्ट तुमचा एंड असाच आहे की लोक बघून गेल्यात, अधिकारी बघून गेल्यात, पण ह्याला हमी अजूनपर्यंत कुणी भरलेली नाही. 4 वर्ष झाली ह्या स्कूलला पत्री नाहीत. मुलं इथं 6 मुलं शिकत आहेत. 6 असो किंवा 1 मुलं असो, पण ती शाळा आहे, तिला आपल्याला दुरुस्ती करायचा आपल्याला कर्तव्य आहे. ते ह्या अधिकाऱ्यांना केला पाहिजे होता. ह्याचा मला लई वाईट वाटतोय. आणि हा आपला व्हिडिओ पाहून काहीतरी काय होल तुमच्या शाळेचा असं मला वाटतंय. ओके, आमच्याजवळ बोलल्याबद्दल आभार तुमचा. थँक्यू. जी नाव कसा तुमचा? आजी तुमचा? तुमचा? असं. आता मी इथं शाळा बघितली तुमची आणि तुमचा रस्ता बघितला, मला त्याची अवस्था लई खराब वाटली. ओके, तर हे शाळा सायक्लोनपासनं तुटले, त्याच्यावर अजूनपर्यंत कुणाचं लक्ष नाही, कोणीच इथं आला नाही. अधिकारी येऊन गेले पण काय करू बोलले पण कुणी केला नाही. बघा आता हे बानकोट, ॲटपोस्ट बानकोटच्या वर सरा गाव आहे, तिथं हे शाळेची बलदेवाडी. ओके, ॲटपोस्ट बानकोट बलदेवाडी, नारायणनगर, तालुका मंडणगड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. तिथले हे काय स्थानिक आहेत, त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांच्या शाळेचा पण अजून काय काम झालेला नाही. हा घर तुमचा मागं? जाधवचा. ठीक आहे. आता तुमचा काय म्हणजे काय तुमची अपेक्षा काय आहे? शाळेचं काम लवकरात लवकर. ओके, होल चांगला होल लवकर. ठीक आहे, थँक्यू. आमच्याजवळ बोलल्याबद्दल आभारी. आता ही शाळेची अवस्था एकदा दाखवतो आणि मी पुरं गावात दाखवतो. हे बघा, ही शाळेची अवस्था बघा. स्कूलची अवस्था तर लय खराब आहे, पण ही घरा बघा यांची. हे बघा, हे मांडव हिनार काय भोपला उठतात, काय भोपला बनवतात ह्याच्यावर. पावसाचा टाइम आता चालू होत आहे ना, तर तिनार भोपलो बनवतात. घरा बघा, ही कौलांची घरात. वाट्यावर आजी बसल्यात, आपण आजीशी जरा बोलूया. आजीला हसा काय गुसगुस हसा सुटलाय आजीला. आजी नाव कसा तुमचा? नाव सांगा आजी. असं काय तब्येत बोलते? बडी आहे ना? हां, जरा तुमचा घर व्ह्यूअर्सला दाखवतोय. हे बघा घर बघा, हे गावातलं नाहीसं डब्बा असतात, हे माथ्यावर पाणी आणतात लोक आत. हे बघा, हे आत घर बघा यांचा कैसा आहे. हे कांदा बघा हॉलला सुकत पडल्यात आणि ही आत बटाटी महाग पण झाल्यात ना आता, तेव्हा हे टाल्यात ठेवतात. हे आता ढोरांचं वारो आहे. त्यांची पण अवस्था बघा किती बॅड आहे. हे ढोरांचं वारो आहे. ढोरा दाखवत आहे बघा, गावाची ढोरा. हे बघा, ही गुडा बोलतात ह्यांना. हा बैल आहे. आणि ही पोरा संगतात, ती पण बैल आहेत माझ्या संगत. गाव बघा, हे नवीन घर बनलेलं आहे आता. किती सुकून आहे ह्या बघा, ही सिनेरी बघा किती बेस्ट वाटतंय. माशाल्लाह, किती बेस्ट वाटते. बानकोट सरा बलदेवाडी ना बाबू नाव? बलदेवाडी नाव आहे. बल्ब पेटत नाही ह्याच्यावर. हे बघा, अजून एक कंडिशन आहे पोरांची की टेल लाईट पेटत नाही ना. म्हणजे किती तकलीफ लाव तुम्ही लोक. तुमचा रस्ता नाही सरळ, तुमची शाळा नाही सरळ, आणि तुमच्या गावातलं
टेल लाईट पण पेटे नाही ह्याच्यावर, जरा लक्ष टाका अधिकाऱ्यांनो. किती खूपसूरत गाव आहे बघा हो. ह्या शेती लावतात ह्या सिनेरी बघा किती बेस्ट आहे माशाल्लाह. ही आजी बघा त्या शेती लावतात. आता आपण त्या जाऊया थोडं. ही एक आजी मिल्ल्यात बघा. आजी नाव कसा तुमचा? जाधव. तुमचं वय काय असेल हो? 100 मारल्यावर सेंचुरी 100 असणार. 85 85 एज आहे आजीची. हे काका नाव कसा तुमचा? नाव सांगा तुमचं. भिकू कुले कुठला पण. आणि ही बघा ही घराचं काम चाललंय आता पावसात. ही आईशी कौला बिवला दुरुस्ती होतात. ह्यो एक इकडं रोड गेलोय मोल्ल्यात. हे काका बघा आत्ताच आल्यात कामावरनं. हा ह्यांचा रोड खराब आहे. मी दाखवला आता. आजी बघा. आजी काय आणल्या होई? हे बघा एक आजी मना मिळली. ही गटार बघा. त्यांचा एक कंप्लेंट आहे की आम्ही त्यांना गटार काय बोलतो. आजी गटार काय नाव तुमचा? तुमचा नाव कसा? हा काय गटार काय बोलता तुम्हाला गटार? हा म्हणजे हे तुम्ही हाताने करता. म्हणजे तुमच्या गावातलं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, स्कूलचा प्रॉब्लेम आहे, टेल लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि गटारचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे किती प्रॉब्लेम आहेत ते अधिकारी कुठले येऊन सॉल्व नाही करत अजून. बघा किती प्रॉब्लेम आहे त्या गावातलं. ह्या गावाचा आता इश्यू मोफ आहात. आता एक भाऊ आपल्याला भेटल्यात. भाऊ नाव कसं आपला? पोस्टुरे. आता मी हे तुमच्या गावातलं मी फिरला. तुमची स्कूलचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि ही आजी बोलत होती इथं गटारचा प्रॉब्लेम आहे. काय कसा काय तुम्ही बघता याला? आता ते शाळेचं पण काम अजून तसंच राहिलेलं आहे. हां त्याच्यामुळे म्हणजे रस्त्याचं रोडचं पण काम आहे. पण ते आता बघूया होईल बोलतात. त्यांचं आचारसंहिता वगैरे आलाय ना. कधी होणार? मी लय वर्षापासून आता मी पण ह्या इथलाच आहे, बानकोटलाच मी आहे. मी तर बघताय रोड आहे तसाच आहे. आता हे गटारचा पण आजी बोलली. आजी तर भरकल्यात मला वाटते. हां तर ठीक आहे. चला आता हा आपण व्लॉग बनवलेला आहे. आता बघूया कोण आला तर लवकरात लवकर हा काम तुमचा होऊन जा. ओके. वालेकुम. आता आपण ही व्लॉग केल्या सारा बानकोट साड्या गावाचा. मी येताना मला मोप इंटरेस्ट होतो की आजची मी बेस काही वस्तू तुम्हाला दाखवीन. पण मी या गावात शिरलो तर मला बॅड कंडिशन दिसली सगळी रस्त्याची, स्कूलची आणि त्यांच्या गटाराची. तर माझी एक ही आयशी ही आहे आणि ह्यांचं पंचायत लागतं वेलास पंचायत. आयशी माझी आणि गावकऱ्यांची अपेक्षा आहे की ह्यांची ही लवकरात लवकर कामं होवी आणि स्कूलवर पत्री पडवी. का की थया पोरा शिकतात. थया कोण ऐसा नाही त्यांचं शिक्षण होतं. अजून उघडी आहे स्कूल. 4 वर्षा झाली सायक्लॉनला. जर ह्यो व्लॉग बेस्ट वाटलो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यूट्यूबवर माझ्या चॅनलचं नाव आहे असगर जलगावकर इन बानकोट. मिलू आणखीन एक बेस्ट व्लॉग संगत. तोपर्यंत असगर जलगावकरला इजाजत द्या. जजाकल्ला व खैरा.